नमस्कार. रामराज्य ही संकल्पना आपण सातत्यानं ऐकत असतो आणि कालच्या एका भागामध्ये याच रामराज्याच्या संकल्पनेविषयी आपण बोलायला सुरुवात केली होती. मला जरा त्याच्या पुढचा मुद्दा रामाच्या आयुष्यातील काही कथा सांगून मांडायचा आहे. रामराज्य म्हणजे नेमकं काय हे जरा नीट समजून घेतलं पाहिजे. रावण असा व्यक्ती होता का हो, की ज्याला पराभव करण्यासाठी फक्त रामानंच येणं आवश्यक होतं? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणजे रावणाच्या आयुष्यात पराभव झाल्या अशा कितीतरी घटना आहेत. खूप आहेत. मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. रावणाचं आणि सहस्त्रार्जुनाचं युद्ध झालं तेव्हा सहस्त्रार्जुनाने रावणाचा पराभव केला होता. ही एक घटना आहे. म्हणजे सहस्त्रार्जुन रावणाचा पराभव करत होता. दुसरी घटना आहे सीता स्वयंवराच्या वेळची. बालिका सीता प्रचंड शिवधनुष्य खेळता खेळता आपल्या डाव्या हातात उचलून धरायची. ते शिवधनुष्य रावणाला उचलता आलं नव्हतं आणि आपल्या उरावर घेऊन रावण शिवधनुष्य घेऊन पडला होता. म्हणजे रावणाचा पराभव करण्याची क्षमता सीतेमध्ये सुद्धा होती. पण रावणाचा पराभव सीतेने केलेला नाहीये, ती होती. तिसरं उदाहरण, जेव्हा प्रभू हनुमान लंकेत जातात, कापड रावणाचं, तेल रावणाचं, आग रावणाची आणि जळाली लंका सुद्धा रावणाची. रावणाची लंका जाळल्याच्या आधी रावणाच्या समोर हनुमान उभे राहतात आणि म्हणतात की तू सीता मातेला सोड. तेव्हा रावण म्हणतो तुला माहित नाही तू कुणासमोर उभा आहेस, तुला माझी ओळख नाही झालेली अजून. तेव्हा हनुमान त्याला सांगतात हो मी तुला ओळखतो, तो तूच ना ज्याला आमच्या महर्षी वालीनी बगलत मारून प्रदक्षिणा मारल्या होत्या, तो तूच ना, समुद्रावरून उडत उडत घेऊन गेले होते, तो तूच रावण ना. तेव्हा रावण जरासा घाबरतो. कारण रावणाचा पराभव वालीनी सुद्धा केलेला असतो. रावणाला मारण्याची क्षमता हनुमंताच्या मध्ये सुद्धा असते आणि ती क्षमता असतानाही हनुमंत रावणाचा वध करत नाहीत. म्हणजे रामानीच रावणाला मारलं पाहिजे असं काही नाही आहे. रावण अजेय होता, प्रचंड शक्तिशाली होता, तो रामाशिवाय मरूच शकत नव्हता, असलं काही नाही आहे. याआधी रावणाचा पराभव झाले आहेत असे अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. म्हणजे उगाच तो जो भ्रम आहे ना की हा प्रचंड शक्तिशाली, मग त्यासाठीच अवतार, त्यासाठीच सगळं, हे काही नाही. मग आत्तापर्यंत जी कथा सांगितली जाते ती काय आहे की रावण आपल्या वरदानाने इतका मातला होता की त्याचा वध कोण करायचा असा प्रश्न पडला होता, म्हणून मग रामांचा अवतार कार्य आलं आणि म्हणून त्यांनी मारलं, असं काही आहे का? ही काय कथा होती मग? यात काय गडबड आहे? मी चुकतोय का काही सांगताना की रामाची कथा रामाच्या अवताराचं प्रयोजनच बदलून टाकतोय का? नाही, असंही नाही. काय आहे, रावणाचा वध करण्यासाठी प्रभू रामचंद्राचा जन्म आणि जीवित कार्य झालं हे जितकं सत्य आहे तितकंच रावणाचा मृत्यू कोणीही करू शकलं असतं. पण प्रभू रामचंद्राच्या हातून रावणाचा मृत्यू घडवताना राज्यकारभाराचे जे काही म्हणून आदर्श प्रस्थापित करायचे असतात ते आदर्श लक्षात आले पाहिजेत, ते जनमानसामध्ये रुजले पाहिजेत, यासाठी प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला. रावणासोबत युद्ध करण्यासाठी प्रभू रामचंद्रांना महर्षी विश्वामित्रांच्या सोबत जावं लागलं. मखत्राता होण्यासाठी, यज्ञांचं रक्षण करण्यासाठी. आणि महर्षी विश्वामित्रांच्या सोबत यज्ञाचा रक्षणकर्ता म्हणून गेलेल्या प्रभू रामचंद्रांना आणि लक्ष्मणाला महर्षी विश्वामित्रांनी जे काही म्हणून अस्त्रशस्त्र दिले त्याचा उपयोग रावणासोबतच्या युद्धात झालाय. म्हणजे लक्ष्मणाला दिलेली विद्या तर फार प्रचंड होती. तो डोळे उघडे ठेवून झोपू शकायचा म्हणे. ही विद्या सुद्धा पुढे वनवासामध्ये कामाला आली. या सगळ्या विद्यांच्या, शस्त्राचा, अस्त्राचा वापर प्रभू रामचंद्रांना करता आला
आणि रावणावर विजय मिळवता आला. आता जर एवढं ज्ञान मिळवायचं असेल तर गुरुच्या आज्ञेप्रमाणे त्यांच्यासाठी मेहनत केली पाहिजे. संघर्ष 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 म्हणतो ना आपण, तो हा आयुष्याचा स्ट्रगल, आपल्या सोप्या भाषेतला. आम्ही खूप स्ट्रगल केलाय. हा जो स्ट्रगल करत असतो ना आपण, तो हा स्ट्रगल आहे. स्ट्रगल म्हणजे काय तर 350-400 स्क्वेअर फीटाच्या घरात आम्ही 15 वर्ष कशी काढली आम्हालाच माहीत, काय स्ट्रगल केलाय तो, असं म्हणणारे. रोज बोरिवली किंवा वसई विरारवरून मुंबईत अपडाऊन करून कसे जगलोत आम्ही, आयुष्याचा स्ट्रगल काय केलाय तुम्हाला काय माहीत, असं म्हणणाऱ्यांसाठी प्रभू रामचंद्रांचं आयुष्य एक स्ट्रगल आहे. राजानं कसं असावं हे दाखवणार आहे, कसं असावं हे दाखविणार आहे. राजानं सूर्यासारखं असलं पाहिजे, घेतलेलं कळलं नाही पाहिजे, दिलेलं मात्र भरभरून कळलं पाहिजे. रामचंद्रांचं आयुष्य ते आहे. रामचंद्रांनी हा स्ट्रगल केलाय. राजा काय असावा हे तुम्हाला अगदी सोपं सांगतो. म्हणजे आजच्या स्थितीत तुमच्या ते लक्षात येईल की नाही मला माहित नाही. राजकारणाचा उल्लेख अध्यात्माच्या व्हिडिओत करू नये असा आग्रह अनेकांचा असतो, पण मी ती बाब पाळत नाही यासाठी की अध्यात्माच्या धर्माच्यात राजकारण लपलेलं आहे. धारयती इति धर्माहा ही धर्माची सोपी व्याख्या आहे. राजाला जेव्हा राज्याभिषेक केला जायचा तेव्हा राजा उभा राहायचा आणि म्हणायचा नदंडोस्मी नदंडोस्मी नदंडोस्मी. मागे धर्मगुरू उभे असायचे, धर्मदंड कपाळावर मारायचे, मग राजा म्हणायचा धर्मदंडोस्मी धर्मदंडोस्मी धर्मदंडोस्मी. धर्म असतोच, राजकारणात धर्म असावा, धर्मात राजकारण नसू नये. म्हणजे धर्माच्या कामात राजकारण असू नये. आपल्याकडे नेमकं उलटं झालंय, धर्माच्या कामात राजकारण आलंय पण राजकारणात धर्माचा सहभाग वर्ज्य समजला गेला, ही खरी गडबड आहे. आता जे काही चाललंय ते काय आहे नीट बघा. राम काय होते? राम नेतृत्व निर्माण करणारे होते. स्वतःचं नेतृत्व विकसित झालं पाहिजे याची काळजी प्रभू रामचंद्र घेत होते. काय हो, रावणाला एवढी शक्ती असताना माझी बायको सोड असा निरोप पाठविण्याची गरज होती का? नव्हती. आण शोधून म्हणण्याची गरज होती का? नव्हती. तरीही वानर सेनेला सोबत घेऊन त्यांच्या मधलं नेतृत्व विकसित करणे म्हणजे आधी हनुमंतरायांना पाठवलं. हनुमंतराय गेले, त्यांनी काय काय तिथे लंकेत धिंगाणा करून आले सगळ्या जगाला ठाऊक आहे. हनुमंतरायांना वाटलं असतं की सीता घेऊन यायची आहे तर एका मिनिटात लंका बेचिराग करून माता सीतेला आपल्या खांद्यावर विराजमान करून प्रभू रामचंद्रांच्या समोर आणून ठेवू शकले असते. प्रभू मातेला घेऊन आलोय, हा पुत्र आईला घेऊन आलाय परत म्हणू शकले असते, पण नाही. सांगितलं काय? जा, काय आहे बघून ये. आणि बघून ये म्हणल्यावर जो काही उठाठेव हनुमंतरायांनी केलाय ना तो फार भयंकर आहे. ते रामांच्या होणाऱ्या पिक्चरचं ट्रेलर होतं, माहित आहे? ट्रेलर. आता पुढे काय विध्वंस होणार आहे तुझ्या लंकेत हे सांगणारं ते एक ट्रेलर होतं. नेतृत्व विकसित करणे, जाऊन आपापल्या कौशल्याचा वापर करून ते नेतृत्व विकसित झालंय. आपल्याकडे नाही का नेतृत्व विकसित झाले? आसाममध्ये एक नवं नेतृत्व विकसित झालं, उत्तर प्रदेशामध्ये एक नवं नेतृत्व विकसित झालं, महाराष्ट्रामध्ये एक नवं नेतृत्व विकसित झालं. प्रमुख राजांनी असे नेतृत्व विकसित करायचे असतात. कोण ते करण्यात की तुम्ही सुज्ञ आहात, मी काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये तुम्हाला. नेतृत्व विकसित करायचं असतं. आपल्याकडे अजून एक नवी गोष्ट आली आहे बघा, कौशल्य विकास केंद्र आलेत. प्रभू रामचंद्रांचं राज्य या कौशल्य वृद्धीचं राज्य होतं. कशी असते कौशल्य वृद्धी बघा. जे प्रभू रामचंद्र धनुष्य कोडीच्या समुद्रकिनारी उभा टाकून आपल्या प्रत्यंचेवर बाण चढवून समुद्राला म्हणतात तू जागा देणार नसशील आणि तू रस्ता देणार नसशील तर आता तुझं अस्तित्व संपलेलं असेल. अफाट पसरलेला हिंद महासागर रामाच्या एका इशाऱ्यासरशी चळचळ चळचळ कापतो आणि प्रभू रामचंद्रांना समोर येऊन म्हणतो, प्रभू तुम्हीच जडत्व दिलंय, तुम्ही काय असं वागताय माझ्याशी. त्या रामाला लंकेत जाण्यासाठीचा रस्ता करणं अवघड होतं का? अवघड होतं का? सोपं होतं. पण प्रभू रामचंद्रांनी रस्ता केला का? नाही केला. काय केलं? त्यांनी सांगितलं की आपल्याला लंकेत जायचंय, बघा काय करता ते. आणि मग नलनील नावाचे आर्किटेक्ट, सिव्हिल इंजिनियर, तत्कालीन सिव्हिल इंजिनियर उभे राहिले आणि त्यांनी धनुष्यकोडी ते लंका असा समुद्र सेतू बांधला. या समुद्र सेतूचं वैशिष्ट्य असं आहे, लक्षात घ्या,
हा समुद्र सेतू रावणावरच्या विजयानंतर तेच सैन्य परत येताना तुटला नसता, पण जर रावणाचं सैन्य रामाच्या सैन्याचा पराभव करण्यासाठी त्या सेतूवरून आलं असतं तर तुटलं असतं, हेही लक्षात घ्या. काय ती दगडं काय आहेत? ती दगडं इतकी साधी आणि हलकी आहेत की समुद्रावर आरामात तरून जातात, आरामात तरून जायची. हे का वापरलं असेल? याला एक प्रचंड मोठं कौशल्य आहे. याला चांगला वास्तुविशारद लागतो. तुम्ही माकडांना उड्या मारताना कधी बघितलंय का? माकडं जेव्हा या घरावरून त्या घरावर किंवा या भिंतीवरून त्या भिंतीवर उड्या मारत असतात, तेव्हा आपलं संपूर्ण बळ म्हणजे शरीराची संपूर्ण ताकद जमिनीवर लावत नसतात. ते फक्त पुढे उडी मारण्यासाठी जस्ट पाय टेकवतात आणि उड्या मारत पळत जातात. म्हणजे पूर्ण बळ त्यांचं त्या ऑब्जेक्टवर टेकत नाही. याच माकडांच्या चालण्याचा उपयोग करून नलनीलांनी तो पूल बांधलाय. म्हणजे त्या पुलावरून माकडं असं पटापट 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 पूर्ण भार न देता पुढे जात राहतील. त्याच पुलावर जर पूर्ण भार देणारा प्राणी आला तर तो दगड समुद्रात बुडून जाईल, हे लक्षात घ्या. हे फार छान आर्किटेक्ट होतं ते. आणि त्या स्वरूपाच्या कौशल्याला विकसित करून नलनीलांनी तो पूल बांधला, हे विसरू नये. गुरुकडून ज्ञान मिळवायचं असेल, शस्त्र मिळवायचे असेल तर मेहनत करावी लागेल. एक. नंबर 2, हनुमंताला पाठवून त्यांच्यातले नेतृत्व गुण विकसित केले. नंबर 3, अंगदाला शिष्टाईसाठी पाठवलं आणि शिष्टाई करून आपल्याला उच्चासन मिळावं यासाठी आपापल्या आसनासाठी आपल्या शेपटीची उंची वाढवून त्याच्यावर बसून रावणाशी 1 to 1 संवाद करणे आणि संवाद झाल्यानंतर तुझ्या वीरात मला पराभूत करायची ताकद नाही आहे, रामाचं सोड ते तर लांबचं आहे, असं अजून एक विजिटिंग कार्ड आपल्या प्रभूचं देऊन येणे राज्याचं. याला जे डोकं लागतं, याला जे कौशल्य लागतं ते अंगदाने विकसित करून घेतलेलं होतं. अंगद समोर केले, प्रभू रामचंद्र समोर केले. सुग्रीवाला प्रलोभनं देऊन दाखवली. रावणाचा दूत सुग्रीवाच्याकडे आला होता, तू तर आपला दोस्त आहेस, तुझा भाऊही दोस्त होता, आम्ही तुला दोस्त समजू. सुग्रीवाने सांगितलं, अरे माझ्या कितीतरी पिढ्या धिक्कार करतील. ती परीक्षा पण झाली. नेतृत्व गुण विकसित करणं झालं, कौशल्याच्या मध्ये वृद्धी झाली. या सगळ्या गोष्टी प्रभू रामचंद्रांना करायच्या होत्या. नुसता रावणाचा वध करायचा नव्हता. जगामध्ये या आदर्शांना प्रस्थापित करून द्यायचं होतं, म्हणून प्रभू रामचंद्रांची अवतार कार्य आहेत. लक्षात घ्या, अयोध्येत असताना राजपुत्र राम 14 वर्ष वनवास आणि तो स्ट्रगल, ज्याला आपण स्ट्रगल म्हणतो, तो स्ट्रगल करून प्रभू रामचंद्र परत आले. त्या 14 वर्षात प्रभू रामचंद्रांचा मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामचंद्र झालेला आहे. ती वाटचाल आहे. देवत्वाकडची वाटचाल काय असते? एक सामान्य माणूस ते देवत्वाकडची वाटचाल करताना, एक आदर्श राजा म्हणून काम करताना काय काय काम केलं पाहिजे याचा आदर्श वस्तुपाठच प्रभू रामचंद्रांनी घालून दिलेला आहे. तोच आपण समजून घ्यावा आणि तेच रामराज्य पुन्हा स्थापित करण्यासाठी प्रयत्न करावेत, एवढीच साधी अपेक्षा आहे. नमस्कार.